म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4-5 वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन राजकीय पक्षांमध्ये उभी फूट पडली. पण 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीतल्या एका प्रकरणाच्या निमित्तानं तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे विद्यमान मुख्य नेता एकनाथ शिंदे यांना कल्याण न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. उद्धव ठाकरेंना 5 ऑगस्टला तर एकनाथ शिंदेना 6 ऑगस्टला हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आलंय. उद्धव ठाकरेंनी शिवसेना उमेदवार आनंद परांजपे यांच्यासाठी 22 एप्रिल रोजी डोंबिवलीत घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला होता आणि त्या व्हिडिओमध्ये डावखरे हे आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचं आवाहन करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर वसंत डावखरे यांनी या प्रकरणात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आनंद परांजपे तसंच रमाकांत देवळेकर यांच्यावर खटला दाखल केला होता. मूळ व्हिडिओत फेरफार करून तो आपली बदनामी करण्यासाठी वापरल्याचा डावखरेंचा आरोप होता. त्यावेळी शिवसेनेनं हा व्हिडिओ डावखरेंचाच असल्याचा दावा करून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान वसंत डावखरे यांचे चिरंजीव आणि भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण तेही पाहूयात. जो व्हिडिओ दाखवला गेला होता तो अतिशय चुकीचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये एडिटिंग केलेलं आहे, त्याला मॉक केलेलं आहे, या पद्धतीचे अलिगेशन त्याचं काय याच्यामध्ये होते. पण अपॅरेंटली 2009च्या या केसला टप्प्याटप्प्याने आता राजकीय कुठलंही वैमान असते या दृष्टिकोनाने नाही, तर त्याच्यामुळे ह्या विषयाला आता क्लोजिंग कुठेतरी आली पाहिजे या दृष्टिकोनाने प्रत्येकाचे आपापले स्टेटमेंट झालेले आहेत. कोर्टाने ऑनलाईन यामध्ये स्टेटमेंट देण्याची सुविधा ही निश्चितपणे सगळ्यांना दिली होती. उद्धवजींनाही या संदर्भातली सुविधा होती. मला असं वाटतं त्यांच्या लिगल टीमकडनं या संदर्भातली कुठलीही गोष्टी किंवा त्या संदर्भातला जो कोर्टामध्ये स्टे द्यायला पाहिजे होता तो कदाचित गेला नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना फिजिकल या इकडे कोर्टामध्ये उभं राहण्याच्या संदर्भातली नोटीस आली असेल. कारण याच्या अगोदरचे ज्या लोकांना स्टेटमेंट कोर्टामध्ये मांडायचे आहेत त्या लोकांनी ऑनलाईन या स्टेटमेंट मांडलेल्या आहेत. त्यांनी कोर्टामध्ये जाऊनही आपला से मांडलेला आहे.